कबीर पुढे आला. सृष्टीचा हात पकडला. तिने तो रागात सोडवला. मग कबीरने तिला उचललं आणि आपल्या रूमकडे निघाला. रस्ताभर सृष्टी ओरडत होती. सोडा मला, किती कसे आहात हो तुम्ही. माझ्याशी इतके नीच वागून तुमचं मन नाही भरलं का? की सगळंच विसरले तुम्ही. मलाच हरामी म्हणून मोकळे झालात. असं एवढं बोलून काय समजता तुम्ही स्वतःला? परत मी तुमच्याकडे येईल. ती ओरडत त्याला छातीत मारत होती. पण कबीर तर कबीर मित्तलच होता. जे करायचं ते आपल्या मर्जीने. मग समोरच्याची मर्जी असो या नसो, काही घेणं देणं नाही. रूममध्ये शिरून त्याने पायाने दरवाजा लावला. सृष्टीला अलगद बेडवर ठेवला. पण ती बसेल तेव्हा ती बिलकुल बसायला तयार नव्हती. अजूनही कबीरपासून दूर जायचा प्रयत्न करत ती त्याला दूर करू बघत पळण्याचा प्रयत्न करत होती. पण कबीरने देखील तिला घट्ट पकडून ठेवल आणि तसाच तिच्या पायाजवळ बसला. आधी तिला समजावण्याचा प्रयत्न देखील केला, पण ती ऐकायला तयार म्हणून तो बळाचा वापर करून बोलायचा प्रयत्न केला. पण सृष्टीने त्यांच्याकडे बघता गर्कन मान फिरून घेतली आणि त्याच्याकडे बघितलं देखील नाही. आता मात्र आपला होत असलेला अपमान बघून कबीर संतापला. सृष्टी, माझ्या एकदा ऐकून पण तरी मी तो कळवळीने म्हणाला. पण सृष्टीने मान परत त्याच्या वळून आपला चेहरा अगदी त्याच्या चेहऱ्याजवळ नेऊन कठोर शब्दांत विचारला, तुम्ही आहात कोण? मी कोण आहे तुमची नाही ना? मग मी का तुमच्या ऐकून घेईल? आता मात्र कबीरची पेशन्स लेव्हल संपली होती. त्याने घट्ट डोळे मिटले. 1 मिनिट बंदच ठेवलो. तिचे केस पकडून तिला बेडवर ढकललं आणि तिच्या वर येऊन कडक शब्दांत म्हणाला, विसरून गेलीस का? अजूनही आठवत नाही की आणखी काही आठवण करून दे? सृष्टी संतापाने, तुमची हिंमत कशी होते इतरांवर? पुढच्या वाक्यात तोंडाच राहिला. कबीरने तिचे ओठा आपल्या ओठांनी बंद केले. फेरेला, पण तिने उभे गच्च मिटून घेतले होते. कबीरने तिचे बंद ओठा उघडण्याचा प्रयत्न करत होता. कबीरने मिश्किल हसून गळ्याकडे बघितलं. चने होती. सृष्टी, तू म्हणणार इतक्यात कबीरने पुन्हा किस केला. खूप वेळ झाल्यावर हातपाय मारणं सोडलं आणि तीही त्याला साथ देऊ लागली. पण लगेच स्वतःला सावरलं. कबीरला जोरात ढकलं. कबीर बेडवर पडला. सृष्टी बाजूला जाऊन उभी झाली. सोबतच आपल्या ओढणीने होठ घासून पुसता होती. ओठावरून पूर्ण पुसून टाकत होती. इकडन कबीर अजूनही तिला डोळे मोठे करून बघत होता. इन पार्ट्स, आता ना मी बात करत तो, तुम्ही स्वतःला काय समजता? कबीर हसत, कबीर मित्तल, बिझनेस टायकून. माहीत नाही का तुला की आठवण करून देव? सृष्टी बोट दाखवत, तुम्ही स्वतःला काय समजता? तुम्ही कोणीही असो, मला, माझ्या आईला आणि माझ्या बाळाला इथून जाऊ द्या. तुम्हाला करायचंय ते करा, परंतु आम्हाला सोडू. ही बाळे आहे, विसरलीस का? तुम्ही जाऊ देता की नाह? ते दोघंही जिद्दीला पेटलेले होत. नाही तर काय, मिस सृष्टी, पोलिसांत तक्रार करेन. कबीर तिच्या समोर उभा राहिला. तिची रागाने लाल झालेली नाक खेचत. खूप राग आला वाटत. पोलिसांना काय सांगशील? सांग. मी सांगतो, आम्ही दोघे प्रेमात आहोत आणि मी तिच्याशी लग्न करू इच्छितो. डेव्हिल स्मिथ करतात आणि तू म्हणशील नाही. तेव्हा मी काय करेन माहितीये? सांगून टाकेन की बाळ माझ्यासोबत राहील आणि तुला इथून हाकलून देईन. मग कसं राहील? आता हे तर सगळ्यात छान ऑप्शन आहे. तो लगेच आसपार. ती डोळे फाडून त्याला अविश्वासाने बघत राहील. तिला विश्वासच होत नव्हता. समोर उभा असलेला माणूस असं काही करेल. तिच्या बाळाला जर घेतलं तर ती काय करेल? दोन्ही डोळ्यातून पाणी बाहेर येऊ लागली. तू नीच माणूस? तू दुसऱ्या कोणाशी लग्न करतोयस ना? फक्त मला आणि माझ्या मुलात शिक्षे? कबीर तिच्या चेहऱ्यावर करत
माझ्या लेकराला घेऊन वेतेसच्या काम करून खुश आहेस. या मी हे कसं सहन करणार. सुष्टी रडतच दोतोदोत. तुम्ही पण शब्द फुटेना कबीरचे शब्द ऐकून ती स्तब्ध झाली होती. इकडे सृष्टीने त्याला काहीच सांगितलं नाही म्हणून तो मनात झळफटत होता. तिने मला सांगितलं नाहीस हे सगळं का. कबीर संतापला. आता राग आवरच तो दारापाशी येऊन उभा राहिला. मग परत कडक शब्दांत म्हणाला, रेडी हो, नाहीतर बघो मी काय करतो. तुला माहितीये ना कबीर, मी काय करू शकतो. तिच्याशी असं वागणं त्याला त्रास देत, पण तीही ऐकायला कुठे तयार नाही. त्याच्याकडे दुसरा पर्याय तिने कुखन ठेवला, कठोर होण्याशिवाय. आज आत्ताच माझ्याशी लग्न कर, नाहीतर माझ्या लेकराला इथे सोडून जा. आणि सृष्टीकडे न बघता बाहेर पडला. थोड्याच वेळात कबीर शेरवानीमध्ये रेडी. आज ती माझी बायको होणार. माझी एंजल, फक्त माझीच. फोन सतत रिंग होता होता. फेवणे नीम टाटी. पूजन्म खासला. भार पडला. फ्लॅशबॅक संपला. प्रेझेंट टाइम. रात्रीचे 3 वाजोल. नंतर सकाळचे 7 वाजले. मिराजने सगळी कहाणी एक एक करून सांगितली. आणि बाकी काही जाणून आहात ना तुम्ही, आदित्य सर. आदित्य हसत उठला. खूप इंटरेस्टिंग आहे भाऊ, पण तुमच्या बॉसची टायमिंग खूप वाईट आहे. आता तर ती दुसऱ्याची होणार आहे. फक्त 2 महिन्यांच्या रिलेशनवर इतका कॉन्फिडन्स. माझ्यासारख्या माणसाने 4 वर्षां तिला आधार दिलाय. मग मिराजकडे वळून मिश्किल हसत, आणि तुझ्या बॉसला सांग, आज पार्टी संपली की इथून. तुमच्या बॉसला सांग, आज पार्टी संपली की इथून. ती दुसऱ्याची आहे, होणार आहे. माझ्यासारख्या माणसाने 4 वर्षां तिला आधार दिलाय. हँडसम, केअरिंग. तर ती कोणाला निवडेल सांगा. कट मारायचा त्याला. येथे जागा नाही. आणि स्टोरी तर भारी आहे म्हणत बाहेर पडला. त्याचा ॲटिट्यूड बघून मिराजला वाटलं डोकंच फोडावं, पण तसं करू शकत नव्हता. सर, तुम्हाला वाटतं नाही मॅम बॉसला प्रेम करत नाही. मी पाहिलंय त्यांच्या डोळ्यात तो प्रेमाचा समुद्र आहे. नाहीतर त्या रूममध्ये गेल्या असता म्हणून सांगितलं नाही. यावेळी चूक होऊ देणार नाही, ना सराकडून ना आमच्याकडून. मग त्यांना एकत्र आणण्यासाठी काहीही करावं लागेल तरी आम्ही करू. 4 वर्षानंतर मॅम परत आल्या आहेत आणि आम्हीही मागेपुढे काही बघणार नाही. जे झालं ते पुढे आहे. आता फक्त बॉसला आनंदी बघायचा आहे. आणि तोही बाहेर पडला. ते सकाळचे 6 वाजले होते. रात्रभर कहाणी सांगता सांगता वेळ कसा गेला कळलंच नाही. त्याच्या अटॅच रूममध्ये विराजला मात्र आता कुठे चैन पडली होती. कारण त्या छोट्या डेव्हिलने, सार्थकने 1 तास आधीच झोप काढली होती. हा तर त्याच्या डॅडचा पण बाप आहे असं त्याला वाटून गेलं. घुरून बघण्याची सवय अगदी डॅडीसारखीच. कबीरच्या रूम. सृष्टीला माहीत होतं कबीरला तिने कशी औषधं आणि जेवण जबरदस्तीने खायला घातला होतं. रात्रभर डोक्यावर ओली पट्टी ठेवत राहिली. त्याचा चेहरा पाहिला की तिचं हृदय झरत होतं. माझ्यासाठी वाईट अवस्था करून घेतली हेच तिला पचनी पडत नव्हतं. मी त्याच्यासाठी इतकी महत्वाची होते का येच तिला पचानी पडत नव्हतं. तिला आता आपलीच चूक जाणवत होती. एकदाही भेटून विचारलं नाही. इट्स एने समजते और उरली नाही. त्याच्या या अवस्थेने सगळे प्रश्नांचे उत्तर मिळाले. और एखादी कागदासारखा हलका हलका होता तो. हवेच्या झोंकेने उडेल इतका.
1.5 तास आधी सुष्टीचा डोळा लागला होता. तशी पूर्ण रात्र तिने जागून काढली होती. टेक्सी, दरी, तापमान चेक केलं आणि त्याच्याच बाजूला बेडवर लेटली. डोळे बंद करत स्वतःशीच म्हणाली, खरंच आपल्या प्रेमाच्या मिठीत डोळे मिटले की सगळं जणू स्वर्गच वाटत. तिने करवट घेतली. कबीरच्या ओठोवर झोपेत ही हालचाल होती. तिने चेहरा निहारला आणि अजून जवळ जाऊन तो काय म्हणतो ते ऐकण्याचा प्रयत्न करू लागली. अजूनही ते झोपेत तिचं नाव बडबडत आहे. आवाज कमी जरी असला तरी ओठ हलकेच हलत होते. पी मनात आलंच तिच्या. खूप नशीबवान आहे. परत त्याला मिठी मारावी, पण नको म्हणून तिने आपला मोह आवरला. 60 मिनिटात कबीरला आपल्या बाहूमध्ये प्रेमाची ऊब जाणवली. पहिल्यांदा वाटला स्वप्न आहे. परत बंद करून उघडले. एकदा झोपलं की परत डोळे उघडूच नाही असं वाटायचं त्याला. ते जग काम फक्त ती व्यक्ती नाही. मग मन खट्टू होऊन जायचं. आपण जगतोच का आहे हा प्रश्न वारंवार पडत. परत एकदा लावलेले डोळे उघडून बघितलं. तोच लक्षात आलं. कोणीतरी आहे. लगेच रागाने डोळे लाल झाले. त्याच्या एंजलशिवाय ही जागा कुणाचीच नाही. नशेत असल्याचा कोणी फायदा तर घेतला नाही ना. कित्येक विचार डोक्यात येऊन गोंधळ घालू लागले. पण ती मात्र त्याच्या छातीवर डोके ठेवून निवांत झोपली होती. कथा आवडत असल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. इथ्या आवडता असल्या पास केला.